सांगरूळ शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची विविध ठिकाणी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन सांगरूळ शिक्षण संस्थेत करण्यात आलं होतं. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष क्रांतिकुमार पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना क्रांतिकुमार पाटील यांनी सुसंस्कृत पिढी घडवण्याचं काम सांगरूळ शिक्षण संस्थेनं केलं असल्याचं सांगितलं. शिक्षण, क्रीडा, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात संस्थेचं उल्लेखनीय कार्य आहे. ग्रामीण भागात घराघरात ज्ञानगंगा पोहोचवण्याचं काम सांगरूळ शिक्षण संस्थेनं केलंय असे गौरवोद्गार त्यांनी काढले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला सामोरं जावं असं सांगून भविष्यात आधुनिक बदलतं शिक्षण आत्मसात करावं लागणार असल्याचा सल्लाही त्यांनी दिला. आमदार जयंत आसगावकर यांनी सांगरूळ शिक्षण संस्थेची स्थापना झाल्यापासून परिसरात शैक्षणिक क्रांती सुरू झाल्याचं सांगितलं. सांगरूळ शिक्षण संस्थेच्या गुरुवर्य डी आसगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत मोफत प्रशिक्षण दिलं जातंय. या माध्यमातून आतापर्यंत 300 अधिकारी घडवण्याचं काम संस्थेच्या वतीनं करण्यात आलंय. या संस्थेत फक्त विद्यार्थी घडत नाहीत, तर एक ब्रँड तयार केला जात असल्याचं आसगावकर यांनी सांगितलं. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर PS पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ल खाडे, DG खाडे, राजाराम वरुटे, दादासाहेब लाड, राहुल खाडे, बाळासाहेब खाडे, ना जाधव, मुख्याध्यापक SM नाळे, आनंदा कासोटे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.